नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर राजशेखर येळीकर आपल्या शेअर मित्र या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत करतो। मित्रो, आतापर्यंत या कार्यक्रमाचे आम्ही 5 भाग रिलीज झालेले आहेत। आपल्याला ते कसे वाटले हे निश्चित तुम्ही आमच्या चॅनलला कळवू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यामुळे आपण उल्लेख केला होता की तुम्हाला शेअरमध्ये व्यवहार करायचे असतील तर तुम्हाला ब्रोकरकडे जाऊन अकाउंट उघडावं लागेल। मग तुम्ही काय अकाउंट उघडलं की नाही, उघडलं नसेल तरी हरकत नाही आहे। तुम्ही आमचा कार्यक्रम बघत जावा, तुमच्या मित्रांशी नातेवाईकांशी चर्चा करा आणि योग्य वाटल्यास तुम्ही कुठल्याही ब्रोकरकडे जाऊन तुमचं शेअर अकाउंट उघडू शकता। शेअर व्यवहारासाठी तुमचं अकाउंट उघडू शकता। कारण तुम्हाला शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल तर ब्रोकरकडे अकाउंट उघडणं आवश्यक आहे। कारण काय की भारतातले जे स्टॉक एक्सचेंजेस आहेत हे गव्हर्नमेंटकडे रजिस्टर असतात आणि ज्या स्टॉक एक्सचेंजवरती ब्रोकर्स म्हणजे त्याचे सभासद हे रजिस्टर्ड असतात। म्हणजे नोंदणीकृत ब्रोकरद्वारेच तुम्ही शेअरमध्ये व्यवहार करू शकता। काही मंडळी परस्पर व्यवहार करतात खरेदी विक्रीचा कधी, पण त्याला कुठलाही कायदेशीर त्याला हे नसतो, कायदेशीर म्हणता येईल काय त्याला स्वरूप प्राप्त होत नाही आहे। त्यामुळं तुम्हाला जर शेअरमध्ये कायदेशीररित्या व्यवहार करायचे असतील तर तुम्ही काय करू शकता, एखाद्या ब्रोकरकडे जाऊन तुमचं शेअर ट्रेडिंग अकाउंट, डीमॅट अकाउंट ह्या गोष्टी तुम्ही उघडणे आवश्यक आहे। तर मंडळी, आपण आता आजचा जो भाग आहे तो शेअर बदली गुंतवणूक पूर्वी आणि आज यामध्ये काय फरक आहे आपण बघूयात। तर मी जवळजवळ 30 वर्षापूर्वीचा काळ तुम्हाला सांगतो, 30-32 वर्षापूर्वीचा काळ। त्यावेळेस शेअरमध्ये गुंतवणूक करायची असेल तर सोलापूर, कोल्हापूर किंवा अशा लहान गावातल्या लोकांना मुख्यतः फक्त नवीन कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करता येत होती। करणं जास्त सोयीचं होतं, कारण त्यावेळेस सुद्धा मोठ्या प्रमाणात कंपन्या शेअरची विक्री करत होत्या आणि त्याचे फॉर्म्स बँकेमध्ये अवेलेबल होत होते। मग लोक शेअरचा फॉर्म भरून बँकेमध्ये पैसे डिपॉझिट करून शेअरसाठी अर्ज करताना दिसत होते। पण बहुतेक वेळेस अशा सोलापूरसारख्या ठिकाणी पैसे चुकायची नसेल तर लोकांना डी काढावा लागत होता आणि डी काढून तो पुणे, मुंबई ज्या बँकेत अर्ज स्वीकारण्याची सोय आहे त्या ठिकाणी पाठवावा लागत होता। पण त्या ठिकाणी परत तुम्हाला डी कमिशन, कुरिअर खर्च आणि त्यामधले एवढं करून परत तुमचा अर्ज वेळेत पोचतो की नाही याची काळजी राहत होती। पण मित्रो, आज तुम्हाला जर एखाद्या नवीन कंपनीसाठी अर्ज करायचा असेल तर ही फार सोपी झालेली आहे। तुम्ही ऑनलाईन पद्धतीने काही मिनिटांमध्येच तुम्ही तुमचा अर्ज करू शकता। आणि दुसरा जो फायदा यामध्ये झालेला आहे की डेव्हलपमेंट ओव्हर द पिरियड ऑफ टाईम। त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं की आपण पैसे कंपनीला जमा करत होतो आणि कंपनी जर तुम्हाला शेअर्स मिळाले तर शेअर सर्टिफिकेट पूर्वीच्या काळी पेपर स्वरूपामध्ये तुम्हाला शेअर्स येत होते आणि हे याला जवळजवळ महिना, 1.5 महिना, कधी 2 महिने लागत होते। आणि हे परत आल्यानंतरच मग तेव्हा तुम्ही तुमच्या शेअर्सचे तुम्हाला जर विकायचे असतील तर विकू शकत होता। म्हणजे तुम्हाला शेअरसाठी अर्ज केला आणि प्रत्यक्ष तुम्हाला शेअर्स तुमच्या अकाउंटला यायला म्हणजे शेअर सर्टिफिकेट तुमच्या यायला 1.5 ते 2 महिने लागत होते। पण मित्रो, हा कालावधी आता फक्त 10 ते 12 दिवसामध्ये आलेला आहे। म्हणजे तुम्हाला 10 ते 12 दिवसामध्ये तुम्ही अर्ज केल्यानंतर एखाद्या कंपनीत शेअर मिळाले तर तुमच्या डीमॅट अकाउंटला ताबडतोब ते क्रेडिट केले जातात। म्हणजे ही सुद्धा एक डेव्हलपमेंट आहे असं मला वाटतं। टेलिकम्युनिकेशनमधली असेल, इंटरनेटच्या IT क्षेत्रातली डेव्हलपमेंट, यामुळं हा कालावधी फारच कमी झालेला आहे। आणि दुसरा जो भाग आहे की पूर्वी आपण शेअर्सला अर्ज करताना तुम्हाला कंपनीकडे पैसे पाठवावे लागत होते, पण आज पैसे पाठवण्याची गरज नाही आहे। तुम्ही जेव्हा अर्ज करता तेव्हा फक्त तुम्ही तुमचं बँक अकाउंट द्यायचं आहे आणि त्यामधली बँकेमधली जी अमाऊंट तुम्ही शेअरसाठी भरणार आहात तेवढी अमाऊंट तुमच्या अकाउंटला फक्त ब्लॉक होते। म्हणजे हे पैसे कंपनीकडे वर्ग होत नाहीत, ते पैसे तुमच्या अकाउंटला राहतात आणि जोपर्यंत त्या कंपनीकडनं कळत नाही की आपल्याला शेअर्स मिळाले की नाही
ती अमाऊंट ब्लॉक होते आणि ती तुम्हाला वापरता येत नाही. पण अलीकडे हा कालावधी सांगितलं, पूर्वी हा ॲक्च्युली कंपनी ॲक्टमध्ये ती प्रोव्हिजन होती 75 दिवसाची होती. म्हणजे कंपनीची शेअर विक्री बंद झाल्यापासून 75 दिवसामध्ये कंपनी अलॉटमेंट करू शकत होता. मग त्यामध्ये कमी कमी होत 45 दिवसावर आला, नंतर 30 दिवसावर आली, अशा रीतीने कमी कमी होत हे 15 दिवसावर सुद्धा आलेलं आहे. आणि हा कालावधी अलॉटमेंटचा जर कमी झालेला आहे, हा निश्चितच गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा झालेला आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमचे शेअर्स पाठवायची पैसे पाठवायची गरज नाही आहे. पैसे तुमच्या अकाउंटला राहतात आणि फक्त ठराविक कालावधीसाठी 10-12 दिवसासाठी ते पैसे ब्लॉक होतात. आणि जर तुम्हाला शेअर मिळाले तर ते पैसे कंपनीकडे जातात, नाही मिळाले तर तो ब्लॉक असतो, तो निघून जातो आणि पैसे तुम्हाला नेहमीप्रमाणे वापरायला मिळतात. पूर्वीच्या काळी याच्यामध्ये फार अडचण होती मित्र. ज्या लोकांना शेअर्स लागत नव्हते त्या लोकांना रिफंड ऑर्डर येत होत्या. रिफंड ऑर्डर म्हणजे जवळ एक प्रकारचं डीडी. पण ही रिफंड ऑर्डर यायला जवळजवळ महिना 1.5 महिना लागत होता. कारण काय, त्यामध्ये अनेक अडचणी होत्या. एक तर पोस्टाचे एकाच वेळेस किती पाकिटं एखादी कंपनी पोस्ट करू शकते यावर रिस्ट्रिक्शन होती. त्यावेळेस समजा 1000 पाकिटे तुम्ही पोस्ट करू शकता रोज. तर आणि जेव्हा लाखो लोक शेअरमध्ये गुंतवणूक करत असतील तर किती दिवस त्या कंपनीने आपले पाकिटं हे करायला पाहिजे, पोस्ट करायला पाहिजे, किती वेळ लागत असेल याचा विचार करा तुम्ही. त्यामुळं पूर्वी गुंतवणूकदारांना हे आपले स्वतः रिफंडचे पैसे म्हणजे शेअर्स न लागल्यानंतर जे येणारे पैसे आहेत ह्या मिळायलाच जवळजवळ 1.5 महिना एक ते 1.5 महिना लागत होता. काय यामध्ये सुद्धा परत गंमत अशी होणार की काय लोकांचे रिफंड ऑर्डर गहाळ होत होते. गहाळ झाल्यानंतर तर मग तुम्ही विचारू नका, ते गहाळ झाल्यानंतर कंपनीकडे त्याचा पाठपुरावा करून ती रक्कम मिळवणं म्हणजे हा मोठा एक काय म्हणतात द्रविणी प्राणायाम होता. कारण का ते तुम्हाला मिळालं नाही याची प्रूफ तुम्हाला द्यावं लागत होतं. मग परत कंपनीची चौकशी करणार, हे सगळं करणार, ह्या सगळ्या गोष्टी मला 5-6 महिने लागत होत्या. आणि तुमची स्वतःचीच रक्कम जी गुंतवणुकीची तुम्हाला देय रक्कम आहे ती रक्कम मिळायलाच तुम्हाला 5-6 महिने लागत होते. पण मित्र सगळ्या ह्या झंझटी आता संपलेल्या आहेत. कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जेव्हा केव्हा आपण अर्ज करतो तुम्ही ऑनलाईन अर्ज करताय. जस्ट त्या ठिकाणी आपण काही कॉलमला फक्त किती शेअरला अर्ज करतोय, किती रक्कम पाठवतोय या गोष्टी फक्त तुम्ही टिक करायच्या आहेत आणि तुमचा अर्ज तो ऑनलाईन जातो. आणि 10-12 दिवसामध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट कळतो. शेअर्स मिळाले तर तुमच्या डीमॅट अकाउंटला ते क्रेडिट होतात. शेअर्स नाही मिळाले तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये जी अमाऊंट लॉक झालेली असते ती डिफ्रीज होते आणि तुम्ही ती रक्कम वापरू शकता. तर शेअर इन्व्हेस्टमेंट म्हणजे हा एक पूर्वी आणि आजच्या काळातील नवीन शेअर्सला आपण अप्लाय करताना जो अनुभव होता तो तुमच्याशी मी शेअर केलेला आहे. पुढचा जो भाग आहे तो आपण याचा बघूयात की आपण बघितलं की शेअरची खरेदी विक्री करायची असेल तर तुम्हाला सांगितलं की पूर्वीच्या काळी हा मुंबई स्टॉक एक्सचेंज हाच एक नंबरचा बाजार होता आणि सगळे ब्रोकर हे मुंबईमध्ये स्थित होते. मग ते काही सब ब्रोकर नेमत होते, पण सेफ ब्रोकर सुद्धा फार कमी होते सोलापुरात. माझा तुम्हाला अनुभव सांगायला हरकत नाही की मी 1987 साली शेअर्समध्ये गुंतवणूक करायला सुरू केली आणि त्यावेळेस मग मला शेअर काही खरेदी करायचे असतील तर पुण्याचा एक सब ब्रोकर सोलापुरात येत होता. मग त्या सब ब्रोकरकडे पहिल्यांदा आपलं पैसे जमा करावे लागत होते. पैसे जमा केल्यानंतर त्यावेळेस आजच्यासारखे मोबाईल टेलिफोन असे काही नव्हतेच. मग सर्वसामान्य मध्यमवर्गीयांकडे त्यावेळेस टेलिफोन कोणाकडे असणार, श्रीमंत माणसाकडे फक्त त्यावेळेस फोन होते आणि सरकारी ऑफिसर्स किंवा यांच्याकडेच. बाकी मध्यमवर्गीयाकडे टेलिफोन हा प्रकार नव्हताच. त्यामुळं मला आठवते की आम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ट्रंक कॉल बुक करायला लागत होते. आम्ही मग रात्रीच्या वेळेस जाऊन त्या 9-10 पोस्ट ऑफिसमध्ये बसायचं आणि तिथून मग त्या सब ब्रोकरला फोन करायचा. मग त्या सब ब्रोकर मग सांगणार की तुमचे शेअर खरेदी झाले नाही झाले, काय रेटला झाले. मग त्याप्रमाणे आम्हाला त्या सब ब्रोकरमार्फत मेसेज मिळत होता आणि मग जेव्हा केव्हा तो सोलापूर येईल त्यावेळेस आम्हाला आमचे शेअर्स ताब्यात मिळत होते. सोलापूरसुद्धा काय त्यावेळेस सब ब्रोकर होते, पण सगळेच सब ब्रोकर हे रजिस्टर्ड नव्हते, लक्षात घ्या. त्यामुळे काही शेअर ब्रोकर्सचे काय वाईट अनुभवसुद्धा सोलापुरात लोकांना आलेले आहेत का त्यावेळेस. पण म्हणजे मला सांगायचं की सब ब्रोकर आज सेबीच्या नियमानुसार सब ब्रोकरसुद्धा हा रजिस्टर्ड पाहिजे. त्यामुळे मित्रो आपण जेव्हा किंवा शेअरचे व्यवहार करताय
तेव्हा ब्रोकरचा नोंदणी क्रमांक, सब ब्रोकर असले सब ब्रोकरचा नोंदणी क्रमांक हे बघणं आवश्यक आहे. कारण ह्याची नोंदणी जर सेबीकडे असेल, उद्या काही अडचणी आल्या तुम्हाला त्या ब्रोकरच्या बाबतीत, तर तुम्ही सेबीकडे दाद मागू शकताय. आता सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही गव्हर्नमेंट स्थापन केलेली एक संस्था आहे जी भांडवल बाजारावरती नियंत्रण ठेवते का ते. त्यामुळं या सेबीचा महत्त्वाचा रोल हा भांडवल बाजाराच्या बाबतीत आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर मित्र, तर समजा मी शेअर खरेदी केली आणि शेअर खरेदी केल्यानंतर मग मला काय करावं येत होते की एक शेअर सर्टिफिकेट, शेअर ट्रान्सफर फॉर्म तो मला सब ब्रोकर किंवा सब ब्रोकर देत असे. त्या ट्रान्सफर फॉर्मवर ज्या माणसाने शेअर विकले आहेत त्याची सही असे आणि पेपर सर्टिफिकेट. हे यायला मी जेव्हा खरेदी केल्यापासून माझ्यापर्यंत पोहोचायला जवळजवळ दीड ते जवळजवळ मला 3 आठवडे लागत होते, 3 ते 4 आठवडे. कारण पूर्वीच्या काळी काय होत होते की जे सेटलमेंट आहेत, म्हणजे शेअर बाजारात जी खरेदी विक्री होती त्याचे जे सेटलमेंट असणार हे ए ग्रुपच्या शेअरच्या बाबतीत आठवड्याला होत होतं आणि बी ग्रुपचे काही शेअर्स होते. म्हणजे त्यांनी शेअर्सची विभागणी 2 भागामध्ये केली होती. म्हणजे काही कंपनी शेअर्स ए भागामध्ये, अ गटामध्ये होते आणि काही शेअर्सच्या कंपनी शेअर्स हे ब गटामध्ये होते. ब गटामधल्या शेअर्सच्या कंपनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार हे 15 दिवसांनी सेटल होत होते आणि त्यानंतर मग लोकांना सर्टिफिकेट्स ते मिळत होते. आता मला शेअर सर्टिफिकेट आले ते मला माझ्या नावावर करून घ्यायचे, तर मला काय करावं होतं, तो शेअर फॉर्म परत व्यवस्थित भरावा लागत होता. त्या शेअर फॉर्म भरताना माझ्याकडे चूक झाली तर परत मला तो शेअर फॉर्म ब्रोकरकडे वापस करून त्या मूळ विक्रेत्याकडे पाठवावा लागत होता आणि यामध्ये परत माझे 1.5-2 महिने जाऊ शकत होते. त्यामुळे काळजीपूर्वक शेअर फॉर्म भरणे आवश्यक होतं. मी समजा काळजीपूर्वक शेअर फॉर्म भरला तर त्याला मला 1000 रुपयाला 5 रुपये अशी याप्रमाणे स्टॅम्प ड्युटी लागत होती. ते स्टॅम्प ड्युटी भरणे, हे भरल्यानंतर ते शेअर सर्टिफिकेट आणि ट्रान्सफर फॉर्म कंपनीकडे किंवा कंपनीच्या रजिस्ट्रार्स टू द इश्यू म्हणून असतात त्यांच्याकडे पाठवावं लागत होतं. ते पाठवल्यानंतर ते जवळजवळ 1-1.5 महिना, 2 महिने कधी कधी घेणार. ते काय काय कंपन्या 5-5 महिने घेत होते काय ते, आणि 5 महिन्यानंतर ते शेअर सर्टिफिकेट माझ्या नावावरून मला मिळत होतं आणि त्यानंतर परत मी ते शेअर विकायचे असतील तर विकू शकत होतो. मित्र, हा किती बघितला लांबचा पल्ला होता बघा तुम्ही. म्हणजे मी शेअर खरेदी केलेले आहेत ते माझ्या नावावर व्हायला पूर्वीच्या काळी 3-4 महिने, 5 महिने, 6 महिने लागत होते. हे सगळं जर तुमचे शेअर सर्टिफिकेट व्यवस्थित असेल आणि शेअर ज्याने विक्री केली आहे त्याची सही व्यवस्थित असेल तर होत होतं. पण पूर्वीच्या काळी असे काही घोटाळे सुद्धा झालेले आहेत. काही वेळेस डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट्स बाजारामध्ये असतात, कारण काही शेअर सर्टिफिकेट पेपर फॉर्म होते. त्यामुळे काही महाभाग डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट बाजारात आणत. तर तुमचे शेअर सर्टिफिकेट डुप्लिकेट असेल तर ते कंपनीकडे रिजेक्ट केले जात होते आणि मला त्या ब्रोकरकडे जाऊन हा सगळा हे सगळं सोडवावं लागत होतं काय ते. या व्यतिरिक्त समजा जो माणूस शेअर विक्री करतोय त्यांनी जर योग्य प्रकारे सही नाही केली किंवा चुकीची सही केली तर मला प्रॉब्लेम काय होत होता, परत मला त्या माणसाकडे ते ट्रान्सफर फॉर्म आणि शेअर पाठवावं लागत होतं. नंतर ज्या दलालाकडनं आपण खरेदी केली त्या दलालाकडे तो पाठवणार. तो दलाल ज्या दलालाने विक्री केलेली आहे त्या दलालाकडे तो शेअर सर्टिफिकेट ते ट्रान्सफर फॉर्म जात होता. तिथून ज्या माणसाने विक्री केली त्या माणसाकडे जात होता. म्हणजे सगळी प्रक्रियाला जवळजवळ 1-2 महिना लागत होते काय लक्षात घ्या. आणि असं सुद्धा झालेलं आहे माझ्या बाबतीत. मी बघितलं की मी जेव्हा ते परत दुरुस्तीसाठी पाठवले त्यापैकी अनेक शेअर सर्टिफिकेट्स किंवा ट्रान्सफर फॉर्म परत आलेच नाही लक्षात घ्या. किती पाठपुरा केला तरी काम चालू आहे एवढं सांगितलं जायचं आणि आणलेले आहेत. अशा प्रकारे सुद्धा पूर्वीच्या काळी नुकसान होत होतं लक्षात घ्या. आणि यामुळं अक्षरशः अनेक लोक या शेअर बाजारातून बाहेर पडलेली आहेत. पण मित्रो, आज परिस्थिती टोटली बदललेली आहे. आज खरेदी केल्यानंतर तुम्ही समजा आज 10 तारीख आहे, 10 तारखेला तुम्ही जर खरेदी केली तर तुम्हाला पुढे 3 दिवसामध्ये तुमचे शेअर्स तुमच्या अकाउंटला जमा होतात. तर बघा मित्रो, एकेकाळी ज्याला महिने लागत होते एवढं लागून सुद्धा त्यामध्ये ज्या अनेक त्रुटी होतात त्यावेळेस त्या त्रुटीमुळं तुमचा शेअरचा व्यवहार यशस्वी होईल असं सांगता येत नव्हतं. पण आज
तुम्ही कुठलाही शेअर खरेदी केलात तर शेअर खरेदी केल्यानंतर T+3 म्हणजे ट्रान्झॅक्शन प्लस T+2 ट्रान्झॅक्शन प्लस 2 दिवस मी तुमच्या तिसऱ्या दिवशी तुमच्या अकाउंटला शेअर्स क्रेडिट होतात. ही सुद्धा एक फार मोठी प्रगती झालेली आहे असं मला वाटतं. म्हणजे हा फार मोठा बदल आहे. हा जवळ प्रवास तुम्ही बघा, हा विशेषतः हा जो प्रवास आहे 1992 नंतर जेव्हा सेबी अस्तित्वात आली, सेबीने ज्या प्रकारे स्टेप्स घ्यायला सुरू केली त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात या शेअर बाजारामध्ये बदल होत गेले. 1995 मध्ये या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी म्हणून याची स्थापना झाली. म्हणजे शेअर्स पेपरच्या शेअर सर्टिफिकेट पेपरच्या स्वरूपात न हे करता इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये शेअर्सची खरेदी विक्री व्हावी यासाठी अशी डिपॉझिटरीची आवश्यकता होती. आणि ती 1995 मध्ये नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ही कंपनी स्थापन झाली. आणि या डिपॉझिटरीमार्फत आपण आपले शेअरचे अकाउंट शेअरचे व्यवहार आपण करू शकतो आणि इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये शेअरची खरेदी विक्री ही सुलभ झालेली आहे. आज मितीस आपल्याकडे 2 महत्त्वाचे डिपॉझिटरी आहेत. एक आहे ती NSDL आणि दुसरी आहे ती CSDL खाते. या 2 CSDL ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंज स्थापन केलेली डिपॉझिटरी आहे. या डिपॉझिटरी म्हणजे काय, या तुम्ही जे तुमचे सिक्युरिटीज आहेत, शेअर्स असतील, कर्जरोखे असतील, बॉन्ड असतील, याची नोंद ते ठेवत असतात. आणि ते इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये आपण म्हणतो, जसं आपल्याला बँकेचं पासबुक मिळतं तसं हे NSDLचं सुद्धा एक प्रकारचं आपलं अकाउंट तिथं असतं. आणि जेव्हा आपण शेअर खरेदी करतो तेव्हा आपल्या अकाउंटला शेअर जमा होतात. जेव्हा आपण विक्री करतो तेव्हा आपल्या अकाउंटमधून हे शेअर्स वजा केले जातात. हे सगळं काम ही डिपॉझिटरी बघत असते. त्यामुळं मित्र, मला असं म्हणायचं आहे की पूर्वीचा काळ आणि आजच्या काळामध्ये फार मोठा शेअर व्यवहारामध्ये बदल झालेला आहे. आणि त्यामुळंच शेअर व्यवहारामध्ये एक प्रकारे सुरक्षितता आलेली आहे. कारण पूर्वीच्या काळी बघितलं किती अनेक अडचणी होत्या, अनेक प्रकारचे त्रास लोकांना सहन करावे लागत होते, नुकसान सहन करावं लागत होतं. पण हे आज तंत्रज्ञानामुळे, टेलिकम्युनिकेशनच्या डेव्हलपमुळं, IT डेव्हलपमुळं आणि सेबीने घेतलेल्या काही ॲक्शनमुळं, स्टॉक एक्सचेंजनी काही सुधारणा केल्या त्यामुळं हे सगळं सुखकर झालेलं आहे. आणि शेअरमधली गुंतवणूक ही तुमची आता सुखकर झालेली आहे असं मला म्हणायचं आहे. का तर निश्चितच तुम्ही हा जो बदल झाला आहे या बदलाचं आपण स्वागत करूयात आणि शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपण निश्चितच पुढे याल किंवा तुम्ही प्रयत्न कराल असं मला वाटतं. धन्यवाद.